नमस्कार मुलांनो, आता आपण पाहणार आहोत की आपला जो पाठ आहे मुलांना लिटिल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल यापैकी आपण जे प्रश्न उत्तर पण बघणार आहोत. आपण पाठ सविस्तर समजून घेतलेला आहे. आता या पाठाच्या अंतर्गत असलेले मुलांना ॲक्टिव्ह गेम, टेस्ट अँड क्वेश्चन आन्सर हे देखील आपण लगेचच पाहणार आहोत. आपण पाहणार आहोत पहिलं ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपण प्रश्न बघणार आहोत की कोणते प्रश्न आहेत. आपण बघणार आहोत मुलांना की याच्यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले आहे. या 2पैकी आपलं एक जे आन्सर असणार आहे ते कसं राईट असणार आहे. आपण लगेचच सुरुवात करूया. बघा, आपला जो पहिला क्वेश्चन आपण बघणार आहोत, लिटिल गर्ल्स वेअर डॅश दॅन ओल्ड पीपल दिलेलं आहे की जे 2 लहान मुली होत्या ह्या कोणापेक्षा म्हणजे मोठ्या माणसापेक्षा त्या कशा होत्या. तुम्हाला 2 ऑप्शन आहेत, फुलिश होत्या का वायझर होत्या. फुलिश म्हणजे ज्या मूर्ख होत्या का वायझर म्हणजे ज्या शहाण्या होत्या. तर यापैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मुलं. बघा, 2 लिटिल गर्ल्स वेअर डॅश दॅन ओल्ड पीपल म्हणजे काय, लोक आहे. गर्ल्स म्हणजे मुली आहेत मुलांनो. याचा अर्थ समज, लिटिल म्हणजे लहान. ज्या 2 लहान मुली होत्या त्या मोठ्या माणसापेक्षा कशा होत्या, फुलिश होत्या का शहाण्या होत्या. फुलिश अँड वायझर. फुलिशचा अर्थ मूर्ख आणि वायझरचा अर्थ शहाणा आहे. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे मुलांनो, लिटिल गर्ल्स वेअर वायझर दॅन ओल्ड पीपल की त्या मोठ्या माणसापेक्षाही शहाण्या होत्या त्या 2 मुली. आपलं हे योग्य उत्तर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न बघणार आहोत. द 2 गर्ल्स वेंट टू द डॅश डॅश. मग त्या 2 मुली त्या कुठे गेल्या होत्या. तुम्हाला 2 ऑप्शन आहेत, पुडल्स आहे आणि चर्च आहे. द 2 गर्ल्स वेंट टू द, कुठे गेल्या होत्या. पुडल म्हणजे काय, जे पाण्याचं जे छोटं जे डबकं आहे त्याला पुडल म्हणणार. चर्च म्हणजे की जिथे ख्रिश्चन लोक जिथे देवाची आराधना करण्याची, स्तुती आणि महिमा करतात ज्याप्रमाणे मंदिरात जातात त्याचप्रमाणे हे चर्चमध्ये जे ख्रिश्चन लोक आहेत ते देखील देवाची आराधना करण्यासाठी त्या ठिकाणी जातात. त्याला आपण चर्च बोलतो आहोत. पुडल म्हणजे जे पाण्याचं जे डबकं आहे, जे पाण्याचं एक खड्डा असतो त्या खड्ड्यामध्ये जे पाणी आहे जे छोट्या प्रमाणात असतं त्याला आपण पुडल म्हणणार. चर्च संपल्यानंतर त्या मुली कुठे गेल्या होत्या. द 2 गर्ल्स वेंट टू द डॅश. कुठे गेले होत्या, पुढे म्हणजे ते खड्ड्यात गेले होते, त्या डबक्यात गेले होते का चर्चमध्ये गेले होते. तर आपलं योग्य उत्तर काय आहे, द 2 गर्ल्स वेंट टू द पुडल हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे, वुमन एक्सचेंज डॅश की वुमन म्हणजे काय आहे मुलांना. इथं जो पहिला वुमन म्हणजे काय, बायका आहेत. जे सर्व लेडीज आहे. एक्सचेंज की आपण देवाणघेवाण. एक्सचेंजचा अर्थ काय की देवाणघेवाण. मग ती वस्तूची असते, सामानाची असते, कपड्याची असते, भांड्यांची असते, त्याला आपण काय बोलणार, एक्सचेंज. मग इथे कोणत्या गोष्टीची एक्सचेंज करत होते. तिचे मला 2 पर्याय आहेत, 2 ऑप्शन आहेत. गिफ्ट्स आहे का वर्ड्स आहे. गिफ्ट म्हणजे काय, जे आपण उपहार देतो. गिफ्टचा अर्थ काय, उपहार किंवा भेट आहे. वर्ड्स काय आहे, शब्द आहे. WORDS वर्ड्स म्हणजे शब्द आहे. बघा इथे तर कोणत्या गोष्टीची ते एक्सचेंज करत होते. त्या 2पैकी आपले योग्य उत्तर काय आहे की जेव्हा त्या 2 मैत्रिणी, जेव्हा त्या 2 मुली भांडत होत्या तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांचे ज्यांची जी आई आहे ती भांडत होती आणि त्याच्यानंतर तिचे सर्व शेजारी. मग हे काय करत होते, वुमन्स एक्सचेंज. ते दोघी बायका काय करत होत्या, गिफ्ट देत होते का. तर नाही, आपले उत्तर चुकीचं आहे. तर आपलं उत्तर आहे ते वर्ड्स. वुमन एक्सचेंज वर्ड, ते एकमेकांना ते शब्द काय करत होते, देत होते किंवा ते एकमेकांशी भांडत होते. तर आपण योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, पीपल स्टार्टेड डॅश डॅश. फायटिंग आहे का प्लेइंग आहे. आता याचं उत्तर देखील मुलांना तुम्हाला माहीत आहे की याचं उत्तर काय की ते पीपल स्टार्ट म्हणजे काय, सुरुवात करणे. पीपल म्हणजे लोक आहे. माणसं काय करत होती. तुम्हाला 2 पर्याय आहे, फायटिंग करत होती का मुलांना प्लेइंग करत होती. आता माणसं प्लेइंग करू शकतात का, तर नाही. हे आपलं उत्तर कसं आहे, चुकीचं आहे. म्हणून पीपल स्टार्टेड फायटिंग हे आपलं काय आहे मुलांना उत्तर आहे. ते एकमेकांशी काय करते, लोक एकमेकांशी भांडत होते. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, गर्ल्स वोर डॅश गारमेंट्स की मुलींनी काय घातलेलं होतं. तुम्हाला 2 पर्याय आहे, न्यू का ओल्ड की ओर. गारमेंट्स म्हणजे कपडे, ओर म्हणजे परिधान करणे, घालणे. गर्ल्स म्हणजे मुली आहेत. गर्ल्स म्हणजे मुली, ओ म्हणजे घालणे आणि गारमेंट्स म्हणजे कपडे. मग त्यांनी कोणत्या प्रकारचे कपडे घातले होते, न्यू घातले होते का ओल्ड घातले होते. न्यू म्हणजे नवीन, ओल्ड म्हणजे जुने आहे. तर नवीन घातले होते का जुने मुलांना, तर त्यांनी नवीन घातले होते. आपण लेसन शिकताना आपण बघितलं होतं की त्यांनी नवीन कपडे घातलेले होते आणि म्हणून आपले जे योग्य उत्तर असणारे गर्ल्स व न्यू गारमेंट्स. त्यांनी काय घातले होते, नवीन कपडे घातलेले होते. आपला पुढचा प्रश्न आपण असणार आहोत, ईस्टर इज अ ख्रिश्चन फेस्टिवल अँड हॉलिडे
ईस्टर जो सण आहे हा ख्रिश्चन लोकांचा सण आहे आणि त्या दिवशी हॉलिडे असते. दॅट इज अ सेलिब्रेटेड इन मेनी कंट्रीज. आणि हा जो सण आहे तो इतरही पुष्कळ देशामध्ये, मेनी म्हणजे पुष्कळ देशामध्ये काय केला जातो, साजरा केला जातो. मग तुम्हाला काय दिलं इथे, चूक की बरोबरच्या माध्यमातून या प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे, ट्रू किंवा फॉल्स सांगायचं आहे. इथे तुम्हाला ऑप्शन सांगितलेले नाही की हे जे विधान आहे किंवा हे जे वाक्य सेंटेन्स आहे हे सेंटेन्स करेक्ट आहे का रॉंग आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. पुन्हा एकदा आपण हळूहळू वाचणार आहोत. ईस्टर इज अ ख्रिश्चन फेस्टिवल अँड हॉलिडे दॅट इज अ सेलिब्रेटेड इन मेनी कंट्रीज. की इतरही पुष्कळ देशामध्ये ख्रिश्चन धर्माचा जो ईस्टर हा जो ख्रिश्चन जो सण आहे तो इतरही पुष्कळ देशामध्ये सेलिब्रेट म्हणजे साजरा केला जातो का, ट्रू आहे का फॉल्स आहे. तर हा जो आपलं स्टेटमेंट आहे, जे वाक्य आहे काय आहे, ट्रू असणार आहे. कारण इतरही पुष्कळ देशामध्ये देखील, आपल्या भारतामध्ये देखील हा सण साजरा केला जातो आणि म्हणून याचं उत्तर काय असणार आहे, ट्रू असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे मिनिंग ऑफ पिले इज हिप. त्याच्यात सांगितलं की पिलेचा अर्थ इथे काय होत आहे, पिले इज हियर. तर मिनिंग ट्रू और फॉल्स आहे. इथे सांगितलं आहे की पिलेचा अर्थ इथे काय होत आहे, ढीग हा असा अर्थ होतो का. पिलेचा अर्थ काय आहे, ढीग आहे, इज हिप. पिलेचा अर्थ काय आहे, ढीग असा होतो का. म्हणून इथे ट्रू और फॉल्स विचारलं तर आपलं योग्य उत्तर काय असणार आहे की इथे पिलेचा अर्थ खरोखर म्हणजे काय होत आहे, ढीग असा होत आहे. म्हणून हे वाक्य कसं आहे, चूक की बरोबर आहे. हे वाक्य बरोबर आहे. पिलेचा अर्थ काय आहे, ढीग आहे. वाक्य बरोबर आहे, सेंटेन्स बरोबर आहे. म्हणून आपण काय करणार, योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला पुढचा प्रश्न, लिटिल गर्ल हॅड अ येल्लो ड्रेस. जी लहान जी मुलगी होती तिने येल्लो ड्रेस घातला होता का. अँड देन द एल्डर वन वेअर अ ब्ल्यू ड्रेस. आणि ती दुसरी जी मोठी मुलगी होती तिने ब्ल्यू कलरचा ड्रेस घातला होता का. तुम्हाला ट्रू और फॉल्सच्या माध्यमातून प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे. तर याच्यापैकी आपलं जे योग्य उत्तर असणार ते देखील तुम्हाला सांगणार आहे. पण या पाठामध्ये याचा संदर्भ आलेला नाही म्हणून आपलं जे मी तुम्हाला उत्तर सांगणार आहे की जी मुलगी आहे तिने कोणता ड्रेस घातला होता, की इथे तिला येल्लो पण हे चुकीचं आहे. अँड द एल्डर वन यांनी म्हणजे एक्सचेंज आहे, यांचं काय ब्ल्यू घातलेला होता, जे लिटिल गड आहे आणि एल्डरने घातला होता येल्लो घातलेला होता. आणि म्हणून जे आपलं इथे जे विधान आहे कसं आहे, चूक आहे. आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे, मलाशा आणि अंकुला वेअर एनिमीज. मलाशा आणि अंकुला हे दोघी कोण होते, त्या म्हणजे शत्रू होत्या का. एनिमीचा अर्थ काय आहे, शत्रू आहे. एनिमीचा अर्थ शत्रू आहे. मलाशा आणि अंकुलाज वेअर एनिमीज, त्या शत्रू होत्या का. इथं ट्रू और फॉल्स लिहायचं. त्या शत्रू होत्या का, ट्रू म्हणजे बरोबर, फॉल्स म्हणजे चूक आहे. तर त्या शत्रू होत्या का, तर नाही. बरोबर. आपलं उत्तर काय आहे, नाही, त्या शत्रू नव्हत्या. कारण त्या अगोदर खेळत होत्या, बरोबर. आणि म्हणून जे आपलं जे योग्य उत्तर असणार त्याला आपण काय करणार आहोत, फॉल्स करणं म्हणजे चूक असं आपण सांगणार आहोत. आपला पुढचा प्रश्न आपण मुलांना पाहणार आहोत. बघा, गर्ल्स रॅन वन फ्रॉम वन इज साईड ऑफ द रील. एक जी मुलगी होती ती एका रीलमधून जे त्या घसरगुंडीवर येत होती आणि द अदर फ्रॉम द अदर साईड. आणि जी दुसरी जी मोठी मुलगी होती ती देखील दुसऱ्या बाजूने येत होती. गर्ल्स रॅन म्हणजे काय, पळणे, धावणे. वन फ्रॉम वन इज साईड ऑफ द रील, की एका बाजूने त्या एका घसरगुंडीकडून ती जात होती आणि दुसरी मुलगी देखील एका दुसऱ्या घसरगुंडीकडून दुसऱ्या बाजूने येत होती. मग हे विधान कसं आहे, चूक आहे का बरोबर आहे, ते दिलेलं ट्रू आहे आणि फॉल्स आहे. तर आपलं जे उत्तर काय आहे, ट्रू आहे. तर आपण योग्य उत्तरावर काय करणार आहोत, आपण क्लिक करणार आहोत. काय कारण जी एक मुलगी होती ते खेळण्यासाठी ती बाहेर आली, तिची असं चर सुटलं तसं ते खेळण्यासाठी बाहेर आली. तर ती घसरगुंडीवर की एक मुलगी ज्या घसरगुंडीच्या एका साईडने येते तसं दुसरी मुलगी ही दुसऱ्या बाजूने येत होती. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून ऑप्शनच्या माध्यमातून देखील प्रश्नाची उत्तरं पाहिली, ट्रू आणि फॉल्सच्या माध्यमातून देखील आपण प्रश्नोत्तर पाहिली. आपण ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपण दोन प्रकारचे आपण प्रश्नोत्तरं पाहिली. एक मुलांना पाहिलं आपण ऑप्शन म्हणजे पर्यायवाची शब्द पाहिले की दोन पर्याय दिले गेले, त्याच्यातून आपण शब्द निवडायचा आहे अचूक. आणि ट्रू फॉल्स म्हणजे चूक किंवा बरोबर या माध्यमातून देखील आपण प्रश्नाची उत्तरं पण ॲक्टिव्हिटीच्या आपण भागातून घेतलेली आहे, पाठमधून घेतले. आता आपण घेणार आहोत गेमच्या माध्यमातून कोणते प्रश्न विचारलेत ते देखील बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सर्व तर आपण सुरुवात करूया मुलांना. आपला जो गेम आहे तो आपण घेणार आहोत, गाडीचा गेम घेणार आहोत. त्या गाडीच्या माध्यमातून कोणते प्रश्न विचारले ते देखील आपण पाहणार आहोत. बघा इथे काय दिलं आहे, पहिला जो प्रश्न आहे, अंकुला अँड मलाशा वेअर डॅश डॅश. अंकुला अँड मलाशा वेअर की त्या कोण होत्या त्यांनी विचारलं आहे. तुम्हाला 4 पर्याय इथे दिले गेलेले आहेत. या 4 पर्यायापैकी आपलं एक उत्तर असणार आहे. बघा इथे दिले आहे, सिस्टर होत्या का त्या, एनिमीज होत्या का त्या. एनिमीज म्हणजे कोण आहे, शत्रू होत्या का त्या. कझिन म्हणजे जे आपले चुलत
भाऊ बहीण जे लागतं त्याला आपण कझन्स बोलतो. आणि नेबर म्हणजे आपण बोलतो जे शेजारी होत्या का ते चारपैकी आपलं काय योग्य उत्तर असणार आहे. आपण पाठामध्ये पाहिलं होतं मुलांना की काय आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्या सिस्टर होत्या का तर नाही, त्या सिस्टर नव्हत्या. त्या एनिमीज होत्या का, त्या एकमेकांच्या वैरी होत्या का, शत्रू होत्या का, तर ते देखील आपलं उत्तर नाही आहे. कझिन होत्या का त्या, आता ते कझिन म्हणजे ते आपले कझिन आहे किंवा चुलत भाऊ बहीण देखील तेच बहीण नव्हते. मग आपलं जे उत्तर आहे ते कोण होत्या, अंकुला अँड मलेशिया वेअर नेबर हे आपलं काय आहे योग्य उत्तर असणार आहे. आणि म्हणून योग्य उत्तरावर आपण क्लिक करणार आहोत. बघा आता इथे आपला दुसरा प्रश्न आहे, मिनिंग ऑफ पिले इज. इथे त्यांनी पिलेचा अर्थ इथे काय होतं, मिनिंग म्हणजे अर्थ होते. मिनिंग ऑफ पिले इज. मग तुम्हाला 4 पर्याय आपण वाचणार आहोत. हिप आहे, क्लॅप आहे, डीप आहे, क्लिप आहे. बघा हिप म्हणजे काय आहे, क्लॅप म्हणजे टाळी वाजवणे आहे, क्लिप म्हणजे जे आपली जे एक छोटंसं जे दृश्य क्लिप बोलू शकतो, त्याला एक फोटो म्हणू शकतो क्लिप म्हणून, किंवा जो एक छोटासा जो व्हिडिओ आहे तो आपण पाहू शकतो 5 सेकंदाचा 10 सेकंदाचा, आपण त्याला क्लिप बोलतो. त्यामध्ये डीप म्हणजे खोल, म्हणजे अंधार, आपण जर एकदम खाली एकदम खोलवर त्याला आपण तो डीप बोलतो. मग मिनिंग ऑफ विलेज याचा अर्थ काय होत आहे, क्लॅप होऊ शकतं का, टाळ्या वाजवू शकतं का, क्लिप होऊ शकतं का, तर नाही डीप म्हणजे खोलवर होऊ शकतं नाही. तर मिनिंग ऑफ विलेज हिप म्हणजे काय, ढीग असायचा अर्थ. म्हणजे हिप हा जो आपला शब्द करेक्ट असणार आहे, हिपचा अर्थ आपण ढीग होणार आहे. हिपचा अर्थ काय आहे, ढीग आहे. आणि म्हणून योग्य उत्तरावर आपण काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत. आपला तिसरा प्रश्न आहे मुलांनो, डिड द गर्ल्स फॉरगेट देअर क्वारल्स. की त्या मुली त्या भांडण विसरल्या होत्या का, हा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. बघा डिड द गर्ल्स, फॉरगेट इथे काय शब्द आला, बघा फॉरगेटचं मिनिंग काय आहे, विसरणे. क्वॅरल म्हणजे काय आहे, भांडण आहे. डिड द गर्ल्स फॉरगेट देअर क्वॅरल्स, त्या दोघी म्हणजे मुली आहेत, त्या मुली भांडण विसरल्या होत्या का, तर तुम्हाला इथलं पहिलं मे बी, येस, कांट से किंवा नो. आता 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, मे बी म्हणजे काय, कदाचित, येस म्हणजे हो, नो म्हणजे नाही, तुम्हाला माहिती आहे, कांट से म्हणजे सांगू शकत नाही. म्हणजे मग यापैकी आपलं काय उगत असणार आहे, तुम्हालाही माहिती आहे, डिड द गर्ल्स फॉरगेट देअर क्वारल्स, तर आपलं योग्य उत्तर आहे येस. त्या आपले भांडण केव्हाच विसरल्या होत्या आणि विसरून त्या खेळायला सुद्धा गेलेल्या होत्या. आणि म्हणून आपलं जे योग्य उत्तर आहे येसवर आपण काय करणार आहोत, क्लिक करणार. आपलं जे योग्य उत्तर आहे त्याच्यावर आपण क्लिक केलेलं आहे. आपला पुढचा प्रश्न आहे मुलांनो, गर्ल्स वेअर डॅश डॅश गारमेंट्स. मुलींनी कोणत्या प्रकारचे कपडे घातलेले होते. गारमेंट्स म्हणजे आपण कापड बोलू शकतो. वर म्हणजे काय आहे, जो शब्द आहे वर म्हणजे परिधान करणे, घालणे आहे. आपण पर्याय वाचणार आहोत. ओल्ड आहे, न्यू आहे, डस्टी आहे आणि क्लीन आहे. तुम्हाला याचा अर्थ कळला मुलांनो. क्लीन म्हणजे काय, स्वच्छ आहे. डस्टी म्हणजे एकदम घाण आहे. न्यू म्हणजे नवीन आहे आणि ओल्ड म्हणजे जुनं आहे. तर त्यांनी कोणत्या प्रकारचे कपडे घातले होते हे तुम्हाला देखील माहिती आहे. याचं उत्तर काय असू शकतं, बरोबर याचं उत्तर आहे काय मुलांना, न्यू आहे. आणि म्हणून आपण न्यू असल्यामुळे याचं जे उत्तर आहे त्या उत्तरावर आपण काय करणार आहोत, क्लिक करणार. गर्ल्स वर न्यू गारमेंट्स, त्यांनी नवीन कपडे घातले. आपला पुढचा प्रश्न आहे, हू ऑल स्टार्टेड फायटिंग. सर कोणी फायटिंग म्हणजे भांडणाला सुरुवात केली असं आपण म्हणू शकतो. स्टार्टेड म्हणजे सुरुवात, फायटिंग म्हणजे आपण एक प्रकारे वादविवाद असं आपण बोलू शकतो त्याला. हूचा अर्थ काय आहे, कोण आहे, म्हणजे कोणी सुरुवात केली होती. ते प्रश्नार्थक वाक्य आहे. WH जेव्हा हा प्रश्न येतो तेव्हा WH प्रश्नाचा जेव्हा सुरुवात होते तेव्हा तो क्वेश्चन टाईप प्रश्न असतो. हे मी तुम्हाला मागे देखील सांगितलेलं होतं. म्हणून हू ऑल स्टार्ट फायटिंग, सर्वात कोणी सुरुवात केलेली होती. तर आपलं जे पर्याय आहेत आपण ते वाचून घेणार आहोत. पहिला आहे नेबर म्हणजे काय आहे मुलांना, शेजारी आहे. बॉईज आहे, पेशंट्स आहे आणि गर्ल्स आहे, बरोबर. तर आता आपण याचा अर्थ समजून घ्यावा. गर्ल्स म्हणजे मुलगी आहे, पेशंट्स म्हणजे काय, शेतकरी आहे, बॉईज म्हणजे मुलं आहेत आणि नेबर्स म्हणजे शेजारी आहे. तर हू ऑल स्टार्टेड फायटिंग, कोण फायटिंग करत होतं मुलांना. तर यापैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, गर्ल्स फायटिंग करत होत्या का, तर त्या बोलत होत्या. बॉईज त्याच्यामध्ये होते का, तर अजिबात नाही, हे उत्तर रॉंग आहे. नेबर्सही देखील त्याच्यामध्ये हे आपलं उत्तर रॉंग आहे. म्हणजे हे काय, आपलं योग्य उत्तर काय आहे, पीसंट म्हणजे काय, शेतकरी आहे. की जे शेतकरी जे सर्व होते, तिथे जे काम करणारे होते ते काय करत होते, भांडत होते. आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत. आपला जो पुढचा प्रश्न आहे आपण पाहणार आहोत, वुमन एक्सचेंज. की ज्या बायका होत्या, वुमन याचा अर्थ काय आहे, ज्या लेडीज आहेत. वुमनचा अर्थ लेडीज, एक्सचेंज म्हणजे काय करणे, अदलाबदली करणे. एक्सचेंजचा अर्थ अदलाबदली करणे. मग ते काय, जे लेडीज होते ते काय अदलाबदली करत होते, आपण पर्याय वाचणार आहोत. क्लोथ आहे, बुक्स आहे,
गिफ्ट आहे का वर्ड्स आहे? यापैकी आपलं योग्य उत्तर काय नाही बघा. क्लोथ म्हणजे काय आहे? कपडे आहेत. आपण पाहणार आहोत. क्लोथ म्हणजे कपडे आहेत. बुक्स म्हणजे आपले जे जे आपलं बुक्स आहे, पुस्तक आहे आपण बोलू शकतो. गिफ्ट म्हणजे जे उपहार आहे, भेट आहे. आणि वर्ड्स म्हणजे काय आहे? शब्द आहे. तर वुमन एक्सचेंज म्हणजे ते कपडे चेंज करायचं अजिबात नाही. आपलं रॉंग आहे. बुक्स जे देत होते काय, हे आपलं रॉंग आहे. त्याचप्रमाणे जे एकमेकांना ते गिफ्ट देत होते काय, हे देखील आपलं उत्तर रॉंग आहे. त्याचं आपलं जे योग्य उत्तर आहे मुलांना, वर्ड्स हे आपलं योग्य उत्तर असणार. कारण ते काय करत होते, एकमेकांना शब्द रिटर्न देत होते. आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे वर्ड्स, याच्यावर आपण काय करणार आहोत? क्लिक करणार आहोत. वर्ड्स या शब्दाला आपण आपलं जे योग्य उत्तर हे असणार आहे. अशा प्रकारे आपण आपलं उत्तर बघितलं. त्याचप्रमाणे आपला पुढचा जो प्रश्न आहे मुलांना, ते देखील आपण पाहणार आहोत. पीपल स्टार्टेड काय करत होते? पीपल स्टार्टेड लोकांनी काय सुरुवात केली आहे? मग तुम्हाला याच्यामध्ये जे 4 पर्याय दिले आहेत, त्या पर्यायापैकी आपलं पुढे योग्य उत्तर असणार आहे. आपण पाहणार आहोत. पीपल स्टार्टेड काय? प्लेइंग, डान्सिंग, फायटिंग का सिंगिंग? या 4 पैकी आपलं काय योग्य उत्तर असणार आहे? प्लेइंग म्हणजे काय आहे? खेळणे आहे. प्लेइंगचा अर्थ काय मुलांना? खेळणे आहे. डान्सिंगचा अर्थ काय आहे? डान्स करणे, नृत्य करणे आहे. फायटिंगचा अर्थ वादविवाद करणे, भांडण करणे. सिंगिंगचा अर्थ काय आहे? गाणे गाणे. बरोबर. तर आपलं जे योग्य याच्यापैकी काय उत्तर आहे की पीपल स्टार्टेड. मग योग्य उत्तर काय आहे? फायटिंग हे आपलं योग्य उत्तर. कारण ते काय करत होते? त्या 2 लहान मुलीच्या बोलण्यावरून ते एकमेकांशी वाद करत होते किंवा भांडण करत होते किंवा फायटिंग करत होते. म्हणून आपलं जे योग्य उत्तर असणार आहे फायटिंग, याच्यावर आपण क्लिक करणार आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे मुलांना, व्हॉट डिड द गर्ल्स वॉन्ट टू डू? की त्या मुलींना काय करायची इच्छा होती किंवा त्यांना काय करावंसं वाटत होतं? तर आपल्याला 4 पर्याय आहेत. आपण वाचणार आहोत आणि समजून घेणार आहोत. व्हॉट डिड द गर्ल्स वॉन्ट म्हणजे वाटणे. वॉन्ट टू सिंग फर्स्ट, सेकंड वॉन्ट टू फाईट, थर्ड वॉन्ट टू फ्लॅश इन द वॉटर आणि फोर्थ वॉन्ट टू डान्स. या 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मुलांना बघा. 4 पैकी आपलं उत्तर काय की वॉन्ट टू सिंग. त्यांना गाणं गायचं होतं का? बघा, सिंग म्हणजे काय? सिंग म्हणजे गाणे गाणे. वॉन्ट टू फाईट, त्यांना फाईट करायचं होतं का? त्यांना भांडण करायचं होतं का? वॉन्ट टू फ्लॅश इन द वॉटर, त्यांना एकमेकावर पाणी उडवायचं होतं का? फ्लॅश म्हणजे काय करणे? पाणी उडवणे. वॉन्ट टू डान्स, त्यांना डान्स करायचा होता का? तर या 3 पैकी आपल्या 4 पैकी आपले जे योग्य उत्तर काय असणार म्हणून त्यांना बघा, योग्य उत्तर आपण पाहणार आहोत. त्यांना सिंगिंग करायचं नव्हतं. ते वॉन्ट टू काय लिहिले ते फाईट, त्यांना फाईटही करायची नव्हती. त्यांना डान्सही करायचा नव्हता. ते त्या डबक्याजवळ आल्यावर साहजिकच काय करणार होते? ते वॉन्ट टू स्प्लॅश इन द वॉटर, ते एकमेकाच्या अंगावर त्यांना पाणी उडवायचं होतं. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर गर्ल्स वॉन्ट टू फ्लॅश इन द वॉटर हे आपलं काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे. आणि म्हणून योग्य उत्तर आपण क्लिक करणार आहोत. हा प्रश्न पुन्हा आलेला आहे, तर आपण या प्रश्नाचं बघतो. व्हॉट डिड द गर्ल्स वॉन्ट टू डू? त्या मुलींना काय करायचं होतं? वॉन्ट टू फ्लॅश इन द वॉटर, वॉन्ट टू फाईट, वॉन्ट टू डान्स, वॉन्ट टू सिंग. तर यापैकी आपलं जे योग्य उत्तर आहे तुम्हाला माहीत आहे. द गर्ल्स वॉन्ट टू डू फ्लॅश इन द वॉटर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आणि म्हणून योग्य उत्तर आपण क्लिक करणार आहोत. आपला जो प्रश्न आहे मुलांना, मिनिंग ऑफ बेस्ट पॅटर्न. बेस्ट पॅटर्नचा अर्थ काय आहे की एखादा डाग पडणे किंवा एखादी गोष्ट आपण कपड्यावर पडल्याचा जो डाग आहे किंवा एखादा खड्डा आहे किंवा आपण एक पॅच आपण बोलू शकतो की आपण ज्या कपड्यावर जो पडलेला असतो त्याला आपण बोलतो की बेस्ट पॅटर्न. तर याच्यापैकी आपलं योग्य उत्तर काय? स्प्लॅश ड्रॉप ऑफ लिक्विड सबस्टन्सवर, की एखादा ड्रॉप म्हणा, शाईचा म्हणा, पाण्याचा म्हणा, एखाद्या जागा, एखाद्या सरफेसवर, एखाद्या भागावर पडलेला जो काय आहे पॅच आहे, तो त्याचा अर्थ म्हणजे पाणी उडणे, की जे पाणी उडून जे आपल्याकडे एक जो डाग पडलेला असतो ते आपण बोलू शकतो का? टिअर म्हणजे जे अश्रू आहेत ते बोलू शकतो का? स्पॉइल म्हणजे काय? खराब होणे, नष्ट होणे आहे. किंवा फाईट म्हणजे भांडण आहे. तर या 4 पैकी आपलं उत्तर काय असणार आहे? मिनिंग ऑफ बेस्ट पॅटर्न याचा अर्थ काय आहे? स्प्लॅश ड्रॉप ऑफ लिक्विड सबस्टन्स ऑल हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. कारण बेस्ट पॅटर्नचा अर्थ काय आहे की एखादा पाणी उडून पडलेला जो डाग आहे, फवारा आहे, ते काय आहे? त्याला आपण बोलणार लिक्विड म्हणजे पाण्याचा जो पडलेला जो फवारा आहे किंवा ड्रॉप आहे, एक थेंब आहे, त्याला सबस्टन्स ऑल. आणि मग तो सगळ्या भागावर तो पडलेला असतो, त्याला आपण काय बोलणार? बेस्ट पॅटर्न असं आपण बोलणार आहोत. म्हणून आपण योग्य उत्तर काय करणार आहोत? क्लिक करणार, जे आपलं योग्य उत्तर असणार
आहे. तशा प्रकारे मुलांना आपण ॲक्टिव्हिटी आणि मुलांना गेमच्या माध्यमातून आपण काय पाहिलेले आहे, या माध्यमातून प्रश्नाचे उत्तर आपण कशा प्रकारे बघले ते पाहणार. आता आपण टेस्टच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले ते देखील बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मुलांना आपण सुरुवात करूया. आपला जो पहिला प्रश्न आपण बघणार आहोत, गर्ल्स वर डॅश डॅश गारमेंट्स, की मुलींनी काय म्हणजे कोणत्या प्रकारचे कपडे परिधान केले होते. गारमेंट्स म्हणजे कपडे व म्हणजे परिधान करणे. आपल्याला तुम्हाला 4 पर्याय दिले गेले. 4 पर्यायापैकी आपलं जे योग्य उत्तर आपण पाहणार आहोत. ओल्ड आहे, सेकंड डस्टी आहे, थर्ड न्यू आहे आणि चौथं क्लीन आहे. या 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय आहे मुलांना बघणार आहोत. ओल्ड म्हणजे जुने, डस्टी म्हणजे जे खराब आहे, न्यू म्हणजे नवीन आहे, क्लीन म्हणजे स्वच्छ आहे. या 4 पैकी आपलं काय योग्य उत्तर असणार आहे बघा, की गर्ल्स वोर न्यू ड्रेस हे आपलं योग्य उत्तर असणार आहे आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो, मिनिंग ऑफ पिले इज, की पिलेचा अर्थ इथे काय होत आहे. तुम्हाला 4 पर्याय आहेत. पहिला आहे हिप आहे, दुसरा डीप आहे, तिसरं क्लॅप आहे आणि चौथं क्लिप आहे. क्लिप. ते 4ही प्रश्न 4ही तुम्हाला जे शब्द आहे त्याचा अर्थ मी सांगितलेला आहे. क्लिप म्हणजे जे 4-5 सेकंडाची जी क्लिप असतो, जो व्हिडिओ टाईप आपण क्लिप बोलू शकतो, फोटोज बोलू शकतो. क्लॅप म्हणजे टाळी वाजवणे आहे. डीप म्हणजे एकदम खोलवर आहे आणि हिपचा अर्थ काय आहे मुलांनो, ढीग आहे. म्हणून जो मिनिंग ऑफ पिलेचा अर्थ इथे काय होत आहे, ढीग हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो, अंकुल अँड मलाशा वेअर, त्या कोण होत्या दोघी. तुम्हाला त्यांचं नातं सांगायचं आहे, की ते त्यांचे म्हणजे त्यांचे जे नातेसंबंधाबद्दल तुम्हाला जे प्रश्न विचारले पण पर्याय आपण वाचलेले आहे. आपण पर्याय बघणार आहोत. पहिलं सिस्टर आहे, सेकंड कझन आहे, तिसरं एनिमी आहे आणि चौथा आहे नेबर आहे. या 4 पैकी आपलं योग्य उत्तर आपण बघणार आहोत मुलांनो, की यापैकी बघा, सिस्टर म्हणजे जी बहीण आहे, आपली जी सिस्टर आहे त्यांना बहीण बोलणार. कझिन म्हणजे जे चुलत बहीण आहे त्यालाच कझिन बोलणार. एनिमी म्हणजे जे शत्रू आहेत त्यांना आपण एक एनिमी बोलणार. आणि जे नेबर आहे, नेबर म्हणजे आपले जे शेजारी आहेत. तर यापैकी त्या दोघी कोण होत्या, अंकुल आणि मलाशा ह्या कोण होत्या, तर ह्या कोण होत्या मुलांना, ह्या नेबर होत्या आणि म्हणून आपलं जे योग्य उत्तर आहे नेबर याच्यावर आपण क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो, हू ऑल स्टार्टेड फायटिंग, की फायटिंग म्हणजे भांडणाला सुरुवात कोणी केली होती. आपल्याकडे 4 पर्याय आहेत. ते 4 पर्याय आपण पाहणार आहोत. पहिलं आहे नेबर आहे, दुसरं आहे पेशंट्स आहे, तिसरं बॉईज आहे आणि तिसरं आहे गर्ल्स आहे. तर 4 पैकी कोणीच फायटिंग केलेली होती. गर्ल्सनी फायटिंग केली होती का, त्या फक्त बोलत होत्या. बॉईजचा इथे प्रश्नच येत नाही मुलांना. नेबर म्हणजे शेजारी आहे आणि पेशंट्स म्हणजे काय, शेतकरी आहे. तर तिथले जे जवळपास उभे राहणारे जे शेतकरी होते त्यांनी काय केलं होतं, तर पेशंट्स ऑल स्टार्टेड फायटिंग हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. जे शेतकरी होते त्यांनी काय केलं आहे, फायटिंग करायला सुरुवात केलेली आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत, व्हॉट डिड द गर्ल्स वॉन्ट टू डू, की त्या लहान मुलींना काय करायचं होतं असं इथे प्रश्नाचं उत्तर आहे दिले. तर मला 4 पर्याय आहेत. आपण आता ते नीट वाचणार आहोत आणि समजून देखील घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा इथे दिले, फर्स्ट जे आपलं आहे आन्सर, वॉट पर्याय दिला आहे, वॉन्ट टू प्लॅश इन द वॉटर, सेकंड वॉन्ट टू डान्स, सेकंड वॉन्ट टू फाईट अँड सेकंड वॉन्ट टू सिंग. तर आता याच्यापैकी 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, वॉन्ट टू सिंग. त्यांना गाणं गायचं होतं का, म्हणजे गाणं गायचं होतं. त्यांना वॉन्ट टू फाईट, त्यांना फाईट करायची होती का, भांडण करायचं होतं का. वॉन्ट टू डान्स, त्यांना डान्स करायचा होता का, तर नाही. हे तिन्ही उत्तर आपले काय आहेत, चुकीचे आहेत, रॉंग आहेत. आपलं योग्य उत्तर आहे वॉन्ट टू फ्लॅश इन द वॉटर. त्यांना एकमेकाच्या अंगावर पाणी उडवायचं होतं. फ्लॅश इन द वॉटर, त्यांना काय उडवायचं होतं, एकमेकाच्या अंगावर पाणी उडवायचं होतं. आणि हे आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे, द गर्ल्स वॉन्ट टू फ्लॅश इन द वॉटर. बरोबर. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो, व्हॉट डिड द गर्ल्स वॉन्ट टू डू. तर हा क्वेश्चन परत रिपीट झालेला आहे. तर या क्वेश्चनमध्ये आपलं जे योग्य उत्तर आहे, आपण फक्त पर्याय वाचून आपण आन्सर सांगणार आहोत. वॉन्ट टू सिंग, वॉन्ट टू फ्लॅश इन द वॉटर, वॉन्ट टू फाईट अँड वॉन्ट टू डान्स. यापैकी आपलं योग्य उत्तर आहे मुलांना वॉन्ट टू फ्लॅश इन द वॉटर हे आपलं योग्य उत्तर, कारण आत्ताच मी त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो, वुमन एक्सचेंज डॅश डॅश. वुमन ज्या लेडीज होत्या, ज्या स्त्रिया होत्या, त्यांनी काय अदलाबदल केली आहे. आपलं जे योग्य उत्तर आपण पाहणार आहोत, क्लोथ, गिफ्ट, बुक्स अँड वर्ड्स. फर्स्ट काय आहे, क्लोथ म्हणजे कपडे आहेत. तिसरं गिफ्ट म्हणजे उपहार आहे, भेट आहे.
तिसरं आहे बुक्स म्हणजे पुस्तक आहे. आणि चौथं म्हणजे वर्ड्स म्हणजे शब्द. आता जेव्हा आपण फाईट करतो किंवा आपण वादविवाद करतो तेव्हा आपण मुलांना क्लोथचा, आपण कपड्याचा वापर करतो, आपण बुक्सचा वापर करतो, आपण गिफ्टचा वापर करतो तर नाही. यामुळे हे तिन्ही जे आपले आन्सर आहेत ते रॉंग आहेत. आपले योग्य आन्सर आहे वर्ड्स आहे. जेव्हा आपण एकमेकांशी वादविवाद करतो, आपण बोलत असतो तेव्हा आपण शब्दांचा वापर करतो. म्हणून हे आपलं उत्तर काय असणार आहे, बरोबर असणार आहे. म्हणून योग्य उत्तर आपण क्लिक करणार आहोत. पीपल स्टार्टेड डॅश डॅश. लोकांनी काय सुरुवात केली? पीपल म्हणजे लोक, स्टार्टेड म्हणजे सुरुवात. काय सुरुवात केली? आपण आधी पर्याय वाचणार आहोत, ऑप्शन वाचणार आहोत. प्लेइंग, फायटिंग, डान्सिंग अँड सिंगिंग. तर काय केलं? प्लेइंग, डान्सिंग, फायटिंग का सिंगिंग? तर त्याचंही तुम्हाला योग्य उत्तर माहीत आहे. याचं योग्य उत्तर काय आहे मुलांना? राईट, याचं उत्तर आहे फायटिंग. आणि म्हणून आपण काय करणार आहोत? योग्य उत्तरावर क्लिक करणार. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांना, डिड द गर्ल्स फॉरगेट देअर क्वेल्स? त्या मुली भांडण विसरल्या होत्या का? क्वेरलचं अर्थ काय? क्वेरलचं भांडण. फॉरगेट म्हणजे विसरले. आपण पर्याय वाचणार आहोत. मे बी, कांट से, येस और नो. मे बीचा अर्थ काय आहे? कदाचित. कांट से म्हणजे सांगू शकत नाही. येस और नो, हो किंवा नाही. तर त्या भांडण कधीच विसरल्या होत्या हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. म्हणून आपण काय करणार? येसवर आपण क्लिक करून आपण आपल्या प्रश्नाचं उत्तर योग्य आपण देणार आहोत. चला, तर आपला पुढचा प्रश्न मुलांना पाहणार आहोत. मिनिंग ऑफ बेस्ट पॅटर्न. मिनिंग ऑफ बेस्ट पॅटर्नचा अर्थ पण मी तुम्हाला आता मागच्या ॲक्टिव्हिटीच्या याच्यामध्ये सांगितलेलं होतं मुलांना, गेमच्या माध्यमातून की बेस्ट पॅटर्न म्हणजे एखाद्या जो डाग जो पडलेला असतो एखाद्या कपड्यावर म्हणा किंवा एखाद्या जागेवर पडलेला जो काय आहे एक डाग आहे किंवा पाणी उडून जो पडलेला जो डाग आहे त्याला आपण काय बोलणार आहोत? बेस्ट पॅटर्न बोलणार आहोत. मी तुम्हाला 4 पर्याय दिले, आपण पर्याय वाचणार आहोत. स्प्लॅश ड्रॉप ऑफ लिक्विड सबस्टन्स ऑल ओव्हर, फर्स्ट, सेकंड स्पॉइल, थर्ड टियर आणि फोर्थ फाईट आहे. या 4पैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मुलांना? तुम्हाला माहिती, फाईट म्हणजे भांडण आहे, टियर म्हणजे अश्रू आहेत, स्पॉइल म्हणजे संपवणे, नष्ट होणे, नाश होणे पहिल्याचा अर्थ आहे. आणि स्प्लॅश ड्रॉप ऑफ लिक्विड सबस्टन्स ऑल, लिक्विड म्हणजे काय? ज्या ठिकाणी जो पाण्याचा प्रवाह, ड्रॉप म्हणजे तो थेंब आहे, जो पाण्याचा, जे पाणी उडून जो पडणारा जो थेंब आहे जो सगळीकडे जो पसरतो त्याला आपण काय बोलणार? बेस्ट पॅटर्न असे बोलणार आहोत. म्हणून जे आपण योग्य उत्तर काय करणार आहोत? क्लिक करणार आहोत. तर आपण योग्य उत्तर आपण क्लिक केलेलं आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण जो प्रश्न आहे ॲक्टिव्हिटी, गेम आणि टेस्टच्या माध्यमातून आपण काय केलं, प्रश्नाचे उत्तर आपण दिलेले आहेत.